नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या रिव्ह्यूमध्ये. आपला रिव्ह्यू म्हणजे नमस्कार मंडळी. पिक्सार म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते म्हणजे इमोशन्स. यावेळी त्यांनी चक्क माणसाचा मेंदू एका बीवर नावाच्या प्राण्याच्या शरीरामध्ये टाकला आहे. तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी काहीशी अवस्था आपल्या हिरोईनची झाली आहे. हॉपर्स हा सिनेमा खरोखर नारळ रसाचा आहे की फक्त वरून कीर्तन आणि आतून तमाशा आहे? चला तर मग आपण बघूयात आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी करूयात. गोष्ट आहे मेबलची, जिला प्राण्यांच्या जगाबद्दल खूप कुतूहल आहे. एका सायंटिफिक प्रयोगाद्वारे तिचा मेंदू एका रोबोटिक बीवरमध्ये ट्रान्सफर केला जातो. आता मेबलला वाटतं की ती जंगलात जाऊन प्राण्यांशी गप्पा मारेल, पण तिथे गेल्यावर तिला समजतं की दिसतं तसं नसतं, म्हणूनच जग फसतं. प्राण्यांच्या जगातही आपापली भांडणं आणि राजकारण आहेत. घरात नाही तीळ आणि बाहेर म्हणे मी बाजीराव, अशी मेबलची अवस्था होते. पिक्सारने मानवी संवेदना आणि प्राण्यांचा स्वभाव यांचा जो मेळ घातलाय तो खरोखर साखरेचा गोळा आहे. पिक्सारचं ॲनिमेशन म्हणजे पी हळद आणि हो गोरी इतकं चकाचक आणि सुंदर असतं. जंगलातले एक एक केस आणि पाण्याचे थेंब बघताना डोळ्यांचं पारणं फिटतं. जॉन हॅम आणि बॉबी मॉयनिहन यांचा आवाज पात्रांना जिवंत करतो. पण काही ठिकाणी कथा थोडी बालिश वाटते. जणू काही उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. काही जोक्स थोडे ओढून ताणून आणल्यासारखे वाटतात. तरीही सिनेमाचा वेग इतका छान आहे की तुम्हाला कंटाळा येणार नाही. साखरेचे खाणार त्याला देव देणार. ज्यांना हा सिनेमा मनोरंजनासाठी बघायचा आहे त्यांना हा सिनेमा नक्कीच आवडेल. थोडक्यात सांगायचं तर हा सिनेमा म्हणजे सूनमुखी आणि सासूसुखी असा सर्वसमावेशक चित्रपट आहे. मुलांसोबत विकेंडला बघण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. मी या चित्रपटासाठी देईल 3.5 स्टार. आता तुमच्यासाठी एक प्रश्न. जर तुम्हाला एका दिवसासाठी कोणत्या प्राण्याचं शरीर मिळालं तर तुम्ही काय कराल? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा रिव्ह्यू तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण शहाण्याला शब्दाचा मार. नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.